पाहिजे लागला काही मेळ मग जोडीचा काय कोणी घेतो म्हणजे गावात मग. जाऊ दे तिकडे, कोणीच घ्यायला तयार नाही. आपलं बाजारात इकून टाकले जाय तिकडे. हो ना, आता काय याला विचारा त्याला विचारा, कोणाला भाव देत बसता. उद्या इकून टाकू आपण, तुमचं गाडी आहे का नाही. हो, त्याच्यातनी आपण शेंद्रीला जाऊ, जोडी घेऊन जाऊ. हा, जाय तिकडे जिकडल्या तिकडे. बरं चालते ना मग, आता काही हरकत नाही, आता काय इलाज नाही. हो मग गाईचं कसं करता गाईचं. तर सांगा आता गाईचं काय करा. आता एक तर गौरक्षणला देऊन टाकतो मी, हो, नाही तर मग आता तुम्ही वागवत असाल तर पहा मग काय कसं करता आता गाईचं. आपले बाबा म्हणे बा हो जर देसान तर मग नाही मारती हो, आम्ही वागत होतो मग देत असेल तर पहा आता चांगली सोय करू बा. नाही भानुले जर दिले चालेल का, म्हणजे कसं त्याच्या घरी त्याचे बाबा कसं हो चारा आणते, जरा काळजीनं कुटार पटार येते टाकते. हो जरा सोय घेणार लोक आहे, देऊन टाका मग, तसे आपल्याच घरी असल्यासारखे आहेत ते. बरं ठीक आहे ना मग. हो, काही हरकत नाही. मग असं करा, हो, माय आता पहिले बैल पोहोचून द्या बाजारात, आणि तिकून येता येता आपल्या घरून समजा गाई संध्याकाळी येतेच, तोपर्यंत तुम्ही मग गाई आल्या हो की कटल्यात घेऊन या मग घरी रामपूरले. हा, हो, देऊन द्या यायले मग. हा, फक्त म्हणा बा सोय चांगली घे जा म्हणा बा. सोय की चांगली घेते ते, हो विकणारही नाही, हो कायम आयुष्यभर ठेवतील ते, काही विषय नाही. नाही तर मग कसं आपल्यापासून घ्यायचे आणि उद्या परवा दिवशी बाजारात इकून टाकायची. हा, हो, तेवढं पाहिजे म्हणा बा, इकू नका म्हणा. बस झालं मग, समाधान राहील माणसाले. हो ठीक आहे मग. आता ते तुमच्या बाबाला द्या आवाज, मग जेवण घेऊन करून घेऊ. हो, सकाळी लवकर निघा लागन. बरं ठीक आहे ना भानू, जाय बरं. हो चक्कीवर असून माय बाबा तुझे बाबा, हो दे बोलावला, दे आवाज दे, तुझ्या बाबाला आवाज देतो. हो, जेवणाला इकडे या म्हणा. हो जाय, ये मग पावन तारखेला जाय. बरोबर देतो ना आवाज, हो काही हरकत नाही. देतो ना आवाज, हो मस्त यायचं. हो काही पाहुणचार असला काही असलं हो की बरोबर कंदील बुडा बी पोरग बी बापल्याकडे डोकं येते का. का झाली पण इकडे कसं काम देणकी साहेब तुमच्या घराकडे गेलते ना. हो काय ती जोडी घेतो म्हणते का काय, कसं काय मेळ लागला काही जायचं आलते घरी. बा बरं झालं घरी गेलो तुम्ही. हो नाही तर मागायत पडली होती आज. हो सांगतो ना देवदास भाऊ, हो हात दोनच मागा लागलेत माबुड्याच्या. हो, घेऊनच घ्या म्हणजे एवढी जोडी चांगलीच आहे नसतं. अरे पण किती काही चांगली असली तर करता काय मग, कोणाच्या होणार आहे आता. हा माणूस नाही सापडून राहते, झुमऱ्या कसा बी शेण काढायला येते, नाही तर मजूर नाही सापडून राहिले. मग आमचं आम्हाला माहिती असतं, दोन जड्या आता कशा बी अंगावर काढणार आहे. हो जाऊ द्या बा, नाही म्हणलं म्या. हो गेलेत ते. तेच म्हणलं ना, कोणी घेत नाही ना, पण घेऊ दे ना मुळले. आम्हाला वाटलं जाऊ द्या, घेऊ द्या जराशी मुळली, समजते मग काय असते तर. हो, आता कंदीला बजी हो आपल्याला देते ते फुकट, आम्हाला देते. मग काय आम्ही म्हणलं द्यायला, आम्ही वागवतो बा पैसे वर्षभराने देतो. हां, तर म्हणलं आहे की नाही. ते पहा बा तुमचं काय, आता आपण काय सांगा त्याच्यावर नाही का. हो ना, तुमचा व्यवहार तुम्ही जाणी. ए बाबा हो काका मी काय म्हणतो, चला म्हणलं आता करा चक्की बंद. हो ते देणके साहेब आले तर हो ताटं वाळायचे म्हणे, मारत राहा म्हणे, या म्हणलं लवकर. हो चला मग. वाला कधी हो काय म्हणते मग, काय काही बोलला, काही विषय गिषय झाला का म्हणलं, मारत राहून काही विचारलं त्याला. काही नाही ते कोणाची जोडी घेतली नाही म्हणे. हो उद्या बाजारात घेऊन चालले ती इकाले. हो गाई आहे का नाही आपल्याला देऊन टाकले जाईन. हो म्हणे घेऊन घ्या म्हणे तुम्ही, फक्त इकू नका म्हणे बा. जमलं बा नाही का. हो मस्त बजेट बसला आपला. हो ना, आपण आता कायचीच दिली लावून द्याय ना आपल्या मागं. हो पण जाऊ दे आता, काय आता त्याही आता. हो काय बैल जोडीच्या नाराज झाला म्हणून हो काहीतरी आपणच ठेवून घेऊ नाही का. हो जाऊ दे तिकडे. हो चला मग आता करा बंद चक्की. हो चला जेवाले. थांब रे भानू, थांबो थांबो थांबो. भूषण इकडे इकडे. पाहिजे म्हणला. हो मी तुला 1,00,000 रुपये दिले आहे, ते बरोबर आता हो कोणाला द्यायचे माहिती ना तुले. हो संकेतच्या बाबाला फोन केला म्या. हो भूषण येऊन राहिला म्हणलं, आता शेंद्रीला जाईन. हो बैल गेलं आपले घेतले कटलेत नाही की येतील. हो तर म्हणलं पाहिजे बरोबर 1,00,000 रुपये देऊन देस त्या बरोबर व्यवस्थित सांगून देतो. हा ते सगळं बरोबर आहे, पण मी काय म्हणतो देतस काका, जर कोणी दुसरा एखादा जास्त पैसे देऊन जर त्याला जोडी घेतली तर मग काय करा. 1,00,000च्या वर घेतली तर कोण. आता मग ते काय तुला सांगा लागते का, आता तू काय काय साठी चालला तर. हा शिवलाल तर आता काही ना काही तर गुण असेल ना तो अंगात. हा म्हणलं बा, कोणा जर एखाद्यानं घेतली, हिंमत केली एकानं, हो तर बस बिलकुल त्याला पिन मारून द्यास तिकडे जाऊन. हा बैल लय मार्के आहेत म्हणा. हो हुंदाडीवरच घेते म्हणा, डायरेक्ट असा उचलतेस म्हणा वरे. म्हणून ते इकून राहिले म्हणा. हो, असं सांगायचं बटे आहे म्हणा, काही कामाचे नाही काही नाही. हो बसतेच म्हणाले कायचे. हा गाडी बैलाचे कामाचे नाही, वकराचे कामाचे नाही. हो असं काही सांगून द्यायचं बरोबर. हो हो फीस कुंडा करून टाकायचा बरोबर. हा तेवढं पाय तू. बरोबर मग ते काय सांगा लागते आपल्याला. हो म्हणजे जोडी आपल्याला कशी करून हो संकेतच्या बाबाने इकत घेतली पाहिजे नाही का. हो ठीक आहे ठीक आहे, काही वांधा नाही. हा येतो मग मी, कोणाला सांगत नाही काहीच नाही, भाण्याला मी सांगितलं नाही. नाही नाही त्याला तर अजिबात सांगू नको. हा तेच म्हणलं जाय आता. हो जाय करा कामं करा तुमचे. हो, भानू जाय रे बा, जाय म्हणलं पद्धतशीर घेऊन जा ती जोडी. हो जाय आता, पैसे बरोबर ठेवतो. हा हो जाय. आता नाही का, तुम्ही तुमच्या मार्गानं हो, एक केप डोळे भर पाहून घ्या आणि निघा.
ते कसं आपलं गाडी आपलं चढावर लावतो हो, मग कसं आपल्या बैल बरोबर चढवता येईल आपल्याला. हा, हो, चला म्हणलं झाले असेल पूजापाती तर हा जाऊ द्या मग चला आता. हो जाऊ द्या ना. हो जाऊ द्या. घ्या पुढे घ्या गाडी. हो जाऊ द्या बाबा. हो, जा रे बाबा. हो आनंदात राहा. हो चांगलं मायापेक्षा चांगला मालक सापडन तुम्हाला. हा काही टेन्शन घेऊ नका. हा हो सगळं बरोबर होते बाबू. हो इजा बिजा हो काही काळजी करू नका तुम्ही. हा इथं तरी काय होतं का. हो याच्यापेक्षा चांगला मालक सापडन तुम्हाला. हो जा आता तुमचं तकदीर निघाले का. जा हो काय बसली देणकेच्या नांदी लागतले का. जा आता जा. क्या बोल रहे हो इधर, हाँ? जोड़ी लेना हो तो ये लो, इसको बोलते जोड़ी। हाँ एक नंबर बिल्कुल, बैरम की यात्रा में दूसरा नंबर आया बोलते हैं पटकी इसमें। फिर हाँ देखो जोड़ी देखना है तो यही देखो। बाबा क्या बात कर रहे हैं. पटकी जोड़ी है क्या. अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे. किती दात आहे. हो किती दात आहे जोडी. 4 दाती आहे फक्त. 4 दाती म्हणलं. हो असे म्हणलं कामाले बी खच्चर आहे का नाही. हो विचारूच नका तुम्ही. हो बिलकुल घरचे बैल आहेत. पाहून घ्या म्हणलं. जोडी मागून पुढून सबन बिलकुल शिंग गिंग बिलकुल. हाँ देखनी जोड़ी है अपनी. देखने में तो क्या है वो, लेकिन काम क्या है क्या. हाँ बैलगाड़ी को अच्छी चलती क्या बैलगाड़ी में. हाँ वखर नागर सब जमता बराबर. हाँ नहीं तो बस. हाँ फिर क्या काम की सब होनी कोणा ना. सबन करून घ्या ना. हो तुम्ही फक्त नेऊन पहा जोडी. फक्त तुम्ही एक वेळ जोडी घेतली तुम्ही घरच्यासाठी मागू राहिला ना का इकडे तिकडे देता. ओ वाह घर की खेती है ना राजा. घर की खेती के वास्ते बोल रहा ना मैं. हाँ हो अच्छी दिखी मेरे को इसलिए तो यहाँ पे आ गया मैं. हाँ हो वैसे क्या भाव बोला फिर. कितने रुपए में दे रहे फिर. एक नाही 2 नाही 3 नाही. हो एक गाव 2 तुकडे. हो 1,40,000 रुपये जोडी दिलेली आहे आपण. हो सांगा काय बोला तुम्हाला. बोला ठेवा 10 रुपये. क्या रजा मजाक कर रहे. चलो जान दे. हो देखो बा कोई गिराक होगा तो 1,40 में तो नहीं लेता बा मैं. हो बोलो तुम्हारा बरोबर. देने का भाव बोलो देने का. अरे देने की भी वो बोलने की भी वो. 1,40 में देता हूँ मैं. हो लगे तो ले नहीं तो जान दो. तो देखो मैं क्या बात कर रहा. हो तुम्हारा 1,40 का है ना. हो मैं तुमको 1,05,000 में फाइनल कर देता. बस आगे बोलने का काम भी नहीं. वाजबी भाव बोला मैंने. हो अभी कभी सौदा कर लेंगे चिट्ठी कर लेंगे. तुम मोकले हम मोकले. हाँ नगदी पेमेंट है. आता लवकर जमलं जा. हो हे पहा 1,40,000 खाली 1 रुपया नाही देत नाही मी. समजलं का. हो पहा तुम्ही पुढे पहा. बजार पहा. 1.25 लाखापर्यंत उचलाच लागते जोडी नाही का. आत्ताच्या आत्ता हेरफार केली की 1.5 लाखाची खपती जोडी. बरं देखता आके ढूंढता मैं. हो देखना विचार करो तुम. 1,5 में फाइनल है अपना. लगे तो कम ज़्यादा कर लेंगे और भी. हाँ बोलो फिर तुमको कुछ कम ज़्यादा करना होगा तो अभी बोलो. नहीं आओ ना तुम जरा सा देखो बाजार देखो बाद में समझोगे कि जोड़ी कौन सी अच्छी है. तो आओ ना तुम आओ ना. अरे ऐसी जोड़ी कहीं मिलने वाली नहीं है. जाओ तुम जाओ. एक चक्कर मार के आएंगे 1.25 लाख में ले लेंगे. हाँ जान दो. हाँ आती वो 1.25 लाख में आती बराबर. बा देणगे साहेब असं टाईट राहायचं बिलकुल. हा हो 1,30,000ची जोडी जाते तुमची 100% सांगतो. हा हो आणि म्हणलं मी काय करतो आता म्हैस कोणीच पाल येऊन नाही राहिली इकडे. हो तिकडे नाही तुम्ही जरासा. हो इथं तुमच्या जोडीच्या ना माया म्हशीकडे पाहून नाही राहिलं कोणी. हा हो माझ्या दोन्ही म्हशी तिकडे घेऊन जातो म्हटलं. हा हो तोपर्यंत पाहिजा बरोबर. हा हो सोडू नका भाव. हा हो येतोच मी. नाही सोडत नाही आपण. भाव नाही सोड. हो द्यायची तर 1,40च्या वर. हो तसंच 1.5 सांगतो म्हणा मी. पण आता तुम्ही म्हणे बा 1,40 सांगायची आणि 1,40च द्यायची आपल्याला. हो ठीक आहे काही हरकत नाही. द्या तुमच्या म्हशी तिकडे. हो मी थांबतो इथं. हो या लवकर तुमचं झालं की चहा पाणी घेऊ मग. हा हो या. कशा हो तुझ्या बकऱ्या तिकडे ते बांधलेल्या आहेत ना. चाल ना बा तिकडे एखादा येईन ना. हा हो चल. चला हो, पाहिजे मला देणगे साहेब. हा चला येतो मग. काका मी काय म्हणतो. काकाजी मी काय म्हणतो. बोलो क्या गड़बड़ क्या है. काय को आवाज दे रहा. कुछ नहीं तुम्हारे फायदे की बात है ना. वो कैसा मालूम नहीं कि तुमको देंड के साहब की जोड़ी देखी तुमने. वो कैसा है नाव मोठं दर्शन खोटं असं काम आहे म्हणलं ते. फायदा फसान. म्हणजे कसं काय रे बा दादा. काय म्हणजे काय आहे का म्हणलं. काय खोट काय म्हणलं. चांगली तर दिसून राहील जोडी. हा हो काय झालं तिले. ते काहीच कामाची नाही ना. निरा काका हो फक्त रंगानच पाहता का. गुण आहे का काही. मग निरा ढुसच मारते म्हणलं ते. ढुस हो बिलकुल. ते माणूस आहे का देंडके फक्त त्याला भेटते ते. हो कोण की ते लय मारतील त्या बैलाले. हो त्याच्या पुढे काहीच नाही करत ते हालता. तुम्ही घरी जर नेली समजा उचललं समजा तुम्हाला. उचललं ना. हो उचललं. हो सांगतो तुम्हाला कामच काढते ते. हो कोणीच घेत नाही जोडी. सरे बाजार हिंडून आला म्हणलं ते. हो मी रोज त्याच्याच त्याच कामालाच तुम्ही. वो क्या बात कर रहा है. यानी वो जोड़ी दिखने में जो है क्या फिर मारती क्या. वो बहुत खतरनाक जोड़ी है क्या वो. खतरनाक काय की बहुत बटे है. फिर कौन सी काम की नहीं. फिर क्या तो बैल गाड़ी को जीते तो बैठ जाता एक बैल उसमें का. सड़क के रोड पर चले तो एक इधर खींचता है दूसरा उधर खींचता. फिर क्या तो यकारी उड़ते ना गाड़ी वो. फिर क्या तो आदमी को गिराते वो ना ऐसे भागते ना हो. अरे बाबा हो पूछो मत. हो वो पटका वाला बोला ना तुमने. वो बैरम के पट में लग गए. कहीं लेके नहीं गए ना. सब फकाड़े मारा उन्होंने. कुछ भी नहीं. वो बैल बहुत ही बोगस बैल है वो. फिर क्या है तो लाता तो बित्ता मारते ना. अरे बाबा पीछे का आदमी तो बस गया काम से. हाँ लेकिन वो देंड के खड़ा है ना वहाँ पे इसलिए कुछ नहीं कर रहे वो. अरे बाबा मैं तो रहा 1.25 लाख में अभी कैसा मेरा विचार था लेने को. हाँ तू बोल रहा कि ऐसा है राजा. हाँ सच्ची बोल रहा तू. मैं काय को किसको फंसाऊं. तुम फंस रही थी इसलिए मैं बता रहा तुमको. हाँ हो सबकी नोट का बाजार किया. शेलू बाजार का किया. उधर वो कौन सा है तो दिग्रस का किया. बहुत बाजार किए. लेकिन कहीं दाल नहीं गल रही उनकी. हो कोई नहीं ले रहा वो. 2 दिन लेके जाता बाद में उसके घर को वापस लेके आता. ये लो बा तुम्हारी बैल जोड़ी मेरे पैसे वापस दो. 10,000 कम दो.
बाप यानी बहुत ही खतरनाक जोड़ी है फिर नहीं क्या? अच्छा वगैरह जब बताया तूने बस बाबा मैं फंस गया था, मैं तो 1.25 लाख में ले रहा था वो अभी। नहीं नहीं, ले मत। ये कैसा टोपी वाला है ना, वो खड़ा हो भैंस के पास, वो और वो बस उनका वही काम है। हाँ, बेचने का बाद में वापस लेने का 10,000 कम करके। ये आया ना ध्यान में, आया मेरे, बहुत लंबे लंबे छोड़ा उन्होंने, वो आया था मेरे ध्यान में आया था, लेकिन मेरे को लगा सच्ची बोल रहे होंगे। नहीं नहीं, ले मत तुम। हाँ, बस बाकी तुम्हारा देखो बा फिर। हाँ, लिए तो ठीक है, चलाता मैं। बा आता आले पाखराला पाणी घेऊन. अरे बाबा 1 वाजला ना म्हणलं. काका हे टाइम हो गया आता. हे पैसे म्हणलं 1 लाख रुपये दिलेले आहे मापाशी. फालतू द्याला कोणा गच्चू तर मला भरून द्यायची पाहिजे आली असती. आणि ते जोडी ती माणूस निरा सुधरून नाही देऊ राहिला, निरा त्या जोडी भोवतीच फिरू राहिला ना. त्याला मी आता किती त्याला सांगू समजू. म्हणलं लवकर जा, लवकर सौदा करा. अरे पण आता काय करा, ॲटोवाले ॲटोच नाही भरे, सीटाच नाही झाले, तर कसं काय निघा आता. मग काय मोठा पेट आहे ना राजा. मग हो मावडे इतके भरले तर हो तेव्हा कुठे जमलं. हो चल म्हणलं कुठं आहे ते सौद्याचं करून टाकतो मग क्लिअर. जाय तिकडे माझं त्याला दाखवून दे तुम्हाला. दिदस काकाचा फोन आला तुम्हाला, झालं क्लिअर ते. झालं ना 1 लाखात बसवा म्हणजे कशी करू. आणि तू काय तुला सांगितलं म्हणजे बरोबर तेवढं तू करून टाक. मी तेच करू राहिला ना, पण हे शांताराम भोले माहित नाही ना, दिदस भाऊन सांगितलं नाही ना, त्याने लय फेकल्या लंब्या. मग काय त्याच्यानं ते निरा एरदाराच मारून राहिला ती माणूस. मग काय जोडी घेते काय सांगा. चटकन चला बा, लवकर सौदा करणं आहे, नाही तर फसकन घेऊन घ्या जाते. चलो जाओ ना 1,25,000 में दे रहे तू? हाँ हो, लास्ट में बोल रहा मैं, हो सब मालूम है मेरे को तुम्हारे बैल कैसे हैं क्या है। तो हाँ बटे बैल है राजा तुम्हारे, बातें कर रहे फालतू की। हाँ हो बैल 2 क्विंटल भी नहीं खींचते बोलती, फिर बैठ जाता रास्ते में, एक ओढ़ता इधर एक ओढ़ता दूसरी तरफ। फिर मालूम है ना, सब समझ गया मेरे को, पते लगते ना हमको। हाँ तुम्हारी जोड़ी कहीं बिक नहीं रही, इसलिए यहाँ पे आ गई तू। हाँ 1,25,000 में ले रहा मैं। हाँ खुश नसीब है, ले दे दो, फिर देना है तो काय डोकं खाऊन राहिला काय माहिती, घेतेच वाटते. जाना म्हणलं राजा, काय रे दिमाग माया भडकून राहिले फालतूचं. हा हो चला ना वावरातनी, हा धरा ना नागराचं ते, हा रूमनं धरा न मग चला. ते कसं चालते बैलन, कसा ते बैलगाडी ओढत नाही तर. हा 15 क्विंटलची बैलगाडी नाही काढली चढवून तर मला म्हणाले का. हा बोलून राहिला बटे आहे ना, असे आहे, इधर खींचते ना उधर खींचते. हा कुछ भी लगा दे क्या. हा नाही लेना होता मतले हो, 1.5 की भी नाही देता तेरे को. काय झालं डेंकी साहेब, काय म्हणलं, काय जोडी इकडे काढली का. अरे म्हणलं राजा, जोडी आपल्याला पाहिजे होती हो राजा. हो आपल्या घरी वापरायची आहे. लावा ना बरोबर आपल्यासाठी. बाबा मग आता लोकांनी सांगितलं राजा. हो ना आपले गाववाले माणसं राजा, तुम्ही नातेवाईक. का हो कसं काय बोला ना मग. हे बा हो 1.25 लाखाची मागून राहिले हे. हो तुम्ही 1,20,000 देऊन टाका, जाऊ द्या तिकडे घरी जाते बा. तुमच्या इथं आपल्याला कसं म्हणजे टेन्शन नाही. काय राजा, आपला बजेट नाही राजा एवढा. हो ना 1 लाखापर्यंत बजेट होता आपला. हो पा 1 मध्ये बसत. पण आता 1.25 लाख देणारा तयार आहे ना पुढे. हा हो कमीत कमी 20 वर्षे ते नंतर तर द्या, तुम्ही पिकावर द्या ना. नाही ना, हेच तर जोड जमा करून आणले बाबा. हो नाही पाठवू मी एखादी. हो साधारणच पाठवा. डेंकी साहेब देऊन टाका ना, चांगला माणूस आहे. आपल्या कसं पाहिजेच राहिली जोडी. बरं तसं करलं का नाही का. हो बरं ठीक आहे, जाऊ द्या. हे बा हो जाऊ दे लेकाचं. हो घाटा खा तुम्ही आता. हो घेऊन जा म्हणलं तुम्ही. फक्त चांगली सोय करा तिची. काही अडी अडचण असली तर फोन करा. झालं मग, झाला सौदा आपला. हो चला चहा पाणी घेऊ, सौदा करून टाकू. हो चला, हो चहा पाणी घ्याले आणि मोकळे. बेवकूफ़ मानुस है राजा, क्या बेवकूफ़ आदमी है. 1,40,000 की दे दो ना मेरे को. 1,40,000 की दे दो अभी. चलो. नहीं देता मैं. हाँ बटे है ना, हो बटे है तो बटी है. हो जाओ तुम जाओ. हो चला म्हणलं अजबराव. हो चहा पाणी घेऊ आपण. हो, पैसे जमा करा आणि बैलजोडी घेऊन जा. कटलं आहे सगळंच आहे. आता हे काय बुजळण्यासारखे करून राहिले आता. बकेट बिकेट काय दूध काढा झालं काही. गाई विकल्या म्हणून डोक्यात आहे का नाही यायच्या. म्हणलं काय राहिलं म्हणलं ते टोपलं आणि ते काय म्हणलं बकेट बिकेट. अरे काय तर रोजची सवय. हो मी आटलं चला बा दूध काढून घ्या. उठले आता. हो पायसान तर गाई नाही न बैलही नाही. हो ना डोकंच काम नाही करू राहिलं माय आता. हो जाऊ द्या आता तिकडे. आता काय इकत आणलं का ना आता आज दूध नाही. तेच म्हणून राहिले आता. लवकर जा दुकानातून एक पुडी घेऊन या. काय 10 रुपयाचे का 12 रुपयाचे तो. पाव लिटर अर्धा लिटर काय घ्या ना ते घेऊन या. हो ना आणतो. हो जातो घेऊन येतो दुकानातून. आता उघडले का नाही काय माहिती एवढं सकाळी. हो ना बरोबर जातो मी आता. ते काही ध्यानी म्हणीच नाही ना, आपण ते गाई देऊन दिल्या आणि बैल इकले तरी. हो ना डोक्यातच नाही राहत. हो ठीक आहे. जाऊ द्या आता तुमचे गणी. हो द्या ठेवून द्या, बकेट ठेवून द्या, टोपले ठेवून द्या. मग काय आता बसले आपले शेण काढणं नको ना, कोणतं टेन्शन नको आता. घ्या आता मस्त निवांत चहा घेऊन दूध घेऊन या. काय दूध होय का म्हणलं हे. हो मला तर वाटते बा हे काय सोयाबीनचं बनवलं का काय व्हायला. काय हे दूध होय ओरिजिनल वाटते तुले. मला तर बा हे काही बरोबर नाही वाटून राहिलं. चहा आले का आता वास कसा आहे या दुधाचा तर. आता काय चांगलं दूध आहे ना, ते पुडीचं दूध आहे ना. मग तिकून आता कंपनीतून आलं ना. काय आता एवढं मोठं गाव आहे पण निलकाचं पुण्याचं दूध घ्यायची पाहिजे. हो कोणाच्या घरी दूध सापडत नाही आता. हो ना जाऊ दे तिकडे. काय करावं लागते आता. काय आहे तसं प्या आता नाही. हो बरं मी काय म्हणतो 9 वाजता निघतो म्हणलं मी. जरा वानेर असं वावरात चक्कर मारतो. नाही तर मग कसं दुपारची भाकर घेऊन येतो तू नाही येणं झालं तर.
बरं बरं ठीक आहे ना मग. हो आता कसं पहा बरं किती आपल्याला निवांत वाटून राहिलं. हा हो, नाही शेणकाळाचं काम, नाही झाडाचं काम, नाही कोणतंच काम. नाही तर लागली ठिकाणी काळजी सकाळी चला आता ढोरं बांधा, बाहेर न्या, अंदर बांधा. हा बरं किती आता मोकळे वाटून राहिलं माणसाला. आता कुठं जाता येते, हा महाराष्ट्र दर्शन करता येते, कुठेही जाता येते आता आपल्याला. हा काळजीच मोकळी झाली. हो ना, ते बरोबर आहे म्हणा, पण मले तर लेका निरा रातभर आहे बा, झोपही नाही आली. हो ना, निरा डोळ्यापुढे बैल बैल गाई दिशी निरा. हो ना, काय करा. वाटते 2-3 दिवस वाटते, हुरहुर वाटते म्हणाले, मला वाटते. पण आता काय करता, हा होते मग सवय मोडता मोडता मोडून जाते. मग हो तुम्हाला आठवण येणार नाही. हो ना, ते तर आहेच म्हणा. हो, जाऊ द्या जाऊ द्या. हो चाल मग, कर म्हणलं तयारीले. हो मी लागतो 9 वाजता जातो मग. हा हो ठीक आहे. देणगी नाही का रातच्या नाले वाटते. अरे काय देणगी साहेब, हो गेल्या म्हणलं गाई तुमच्या पाच. हो तुम्ही आता कुठं बाजाराला गेले ते बैल घेऊन. हो ते रामपूरची मंडळी आली आणि त्याने नेल्या मग गाई. हो खांडातूनच नेल्या बा. 5 वाजता आलते ते, घराकडे येऊ राहिलो होतो ना. हो ना, मॅच सांगितलं होतं त्याले. हो बाजारातली जोडी पोहोचून द्या बा आणि गावले जाऊन मग गाई घेऊन जा. हो बरं केलं ना, बरं केलं. हो गेल्या म्हणते पोहोचल्या गाई घी, आला फोन द्यायचा. हो झालं बा, आता मोकळा झाला माणूस एकदम, बिलकुल टेन्शन फ्री. काय जरा ज्या चेहरा सांगते ना तुमचा, कायची टेन्शन फ्री. मग हो तुमचं तर डोकं धरल्यासारखं वाटून राहिलं. मग मस्त गाडीत बसून बिलकुल चालले आपली शाही बादशासारखी. आणि आता चालले कन पैदल वावरात. हां मस्त बैलजोडी असती तर राजा. हां सरा म्हणलं इकवाक करून टाकलं. जाऊ दे ना तिकडे. 2 दिवस वाटते माणसाले खरा, पण आता काय करतं रे बा. हा कुठं आज ना उद्या हे होणारच होतं. मग आता झालं म्हणून काय 4 दिवस माणसाले वाटतच असते. हो जाऊ दे जाऊ दे. हो जाय बा, तू ढोरं चार तू. हो मी जातो मा वावरात आता. बरं ठीक आहे बा. हो काय अशा ना आता काही ढोरं राहत नाही की, सांगतो ना 2 वर्षात खांड खाली होती आता. मग आज तुम्ही इकल्या, अजून 2-4 जणं म्हणजे इकतो. हो तुम्ही इकल्याच्यानं. हो चला बा येतो मग. आता काय करता, जे राहिले ते राहिले आपले आता. हो काही खरं नाही पुढचं भविष्य. चला. का देणके साहेब, हो काय जोडी गाई वासरं इकले म्हणते तुम्ही. हो आता समजलं मला आज. हो, आता मी म्हटलं चला वावरा कोणी आहोत, तुम्ही दिसले मला. हो, काय म्हणते बाकी बरं आहे. आता काय पाहा लागते बाबा. हो मग शाही काम आहे आपलं. हो नाही बैल चाराचं काम, नाही चारा पाणी करायचं काम. कुठेही जा, कुठे हिंडा, कुठेही फिरा. हो टेन्शनचं कामच नाही राहिलं आपल्याला. हो एकदम फ्रीच झाला माणूस. हो म्हणा, ते झालं म्हणा, पण लेका जोडी मस्त होती बा. हो आता हे आपल्याला लेका तुमच्या जोडीच्या नावादार होता कसं बी, काही डवरे फवरे असले, चिल्लर तल्लर कामं असले तर. हो आता कापसाचे गटोळे म्हणलं, हे म्हणलं ते म्हणलं तर मोठा घरच होणार आहे आपल्याला. आता तुम्हाला बी मला बी. काय करता येते, नेता येते सायकलवर. नाही तर मग काय, तर कोणाची गाडी असते त्यात टाकून नेता येते. मग काय तर तेवढ्यासाठी आता दिवसभर तंगाडून राहायला पुरते का. मग हो आता कसा माणूस मोकळा झाला. म्हणा म्हणा, ते तर झालंच म्हणा, पण लेका जोडी लय मस्त होती तुमची. हो देखणी जोडी होती. हो, पाहण्यासारखी होती लेकाची. जाऊ दे आता काय करता. आता तेच ते विषय काढून फालतू मन खराब करायला पुरत नाही. हो ना, आपल्या घरी अन्न पाणी इतकेच दिवस असं समजाव. हो गेली आता इकली बा जोडी. हो जाऊ दे आता, विषय काढावं नाही वाटत मला. ते काढलं की माय कसं खराब वाटते मला. हो जाऊ दे, आपण चांगल्या माणसाच्या घरी गेली तेही समाधान आहे. समजलं ते संकेतच्या बाबाला घेते म्हणून समजलं बा. हो बरं आहे बरं आहे, जाऊ दे, बरं आहे माणूस चांगला आहे. हो, चला ठीक आहे मग. येतो मग मी. बाबा काय बैल म्हणा बा, डेंडकीचे पडायला दिसते म्हणले का. हो ना, ते डेंडकी एवढा टमशेट आणि त्याची बैल त्याच्यावर टमशेट लगायची. अरे पाणी नाही पिऊ राहिले बा, कालपासून तर अनाज तर खाल्लंच नाही का. चारा नाही, कोणता कुटार नाही, कोणतं काहीच नाही. हा आता कमीत कमी पाणी तर प्यायला को. हो हा पाणी पाणी प्या बे. हा इजा बिजा. डेंडकीचाच फोन आहे नाही का. हो पाहा लागलं काय म्हणते नाही का. हो याले गमत नसेल ना. अरे राम राम. हो अजबराव राम राम म्हणलं. हो काय म्हणते जोडी गिडी. हा हो काय बरं आहे. अरे कायचे राजा, तुमच्या बैल बाबा कमाल झाली. हो ना, तू आपल्या घरी आणले टोईपासून त्याने सांगतो ना, डाल्यातलं कुटार टाईपा घाटभर नाही खाल्लं. हो मॅडम चला बा. हो जरासे चांगले खाण्यातले आहे ते. हो चारायला आणलं वावरातनी. हो अरे अजिबात म्हणलं गवत नाही ना, कोणतं काही टाका द्यायले. हो खाऊनच नाही राहिले. हो शेवटी आता पाण्यावर आणले नदीवर. हो पाणी तर नाही पिऊ राहिले. काय करा माणसानं सांगा आता. काय लेखाचं कठीणच आहे. हो का असं म्हणता नाही. अरे पण त्याला ढेप गिप जरा असं 2-4 दिवस जरा सुती लागेपर्यंत तेवढं काय असते. ते तर करूच म्हणा, पण लेकाचे तोंडच नाही लावून राहिलं ना. कायले पोळी लावा खात नाही, भाकर लावा खात नाही. हो ना, आता पाठ वाटा कसं काय होईल 1-2 दिवसानं आता. हो ना हो ना, आपण उपाशी नका मारू बा द्यायला. हो हो टाका गवत घेऊन चांगला हिरवा चारा टाका. हो एखादं कुटारात डालं तुरीचं गिरीचं. हो मीठ गीठ टाकून पाणी टाकून मस्त असं पद्धतशीर द्या. हो खातेत ते बरोबर, लागते सवय. हो ना, पाठ वाटा काय करायचं तर. हो ठीक आहे ठीक आहे, ठेवतो मग. बरं बरं बरं. हो पाहत यायला जरासं खाऊ पिऊ घाला आता. हो ना काय आता लेकायचं. हो बरं बरं. करा ठेवतो फोन आता. दादा की फोनही करणं बरोबर नाही ना. हो ना, पुढचा म्हणून काय तकलीफ लावली आणि बैल तर इकले ना, आता काय फोन लावते दादा की. हो बरं ठेवतो बा अजबराव, ठेवतो ठेवतो. आता बैलानं काही खाल्लं नाही म्हणते. लेकाचे सांगा आता काय खाणार आहे ते. मालकाची आठवण येत असेल ना द्यायले. लेकाचा मालक म्हणा इकून दिला आपल्याला चालला गेला.
ना असं स्वार्थी जग आहे रे बाबा. मायबापालाच कोणी वागवत नाही तर आपण काय आहे नाही. हो ना, कठीण आहे रे बा. जाऊ दे आता, काय इकले आता. मोठं कठीण आहे. हो पण लेकाचे इकायला नव्हते पाहिजे आपण नाही का. हो ना, माणसाला खराब वाटून राहिला आता. हो ना, लेकाचे रोजची सवय आता काय बसा गणगण माशा मारत. हो ना, लेकाचे पाय बरं बैल तिकडे उपाशी, मी मले बी काय कोणता अन्न तुकडा गोड नाही लागून राहिला. हो ना, पण आता काय करता, आपलं चालत नाही ना बा. हो काय करता, जाऊ दे आता, जे झालं ते झालं आता. जाऊ दे. गेले बाबा, हे कुठं आहे म्हणलं. काय बाई, इकडे येऊन बसले का हो? मी त्या आपल्या खोपडी बशी पाहून राहिले. आता कुठं आहे म्हणलं. ते तुमचा हे डबा म्हणलं, जसं तसंच आहे. न्यारी केली का नाही म्हणलं तुम्ही. आता मी जेवायचे आता भाकर घेऊन आले म्हणलं. मस्त आता केळीचे पानं आहेत, मस्त रोडगे केले. म्हणलं बसले आता पाय तिकडे इकडे येऊन बसले. हो ना, इकडे झाडावर वाढणार होते, मग इथं बसलो. मी आणलं बा ठाणबंदी बसलं म्हणजे येणार तरी नाही. हो ना, तिकडे गेलं की अजून येत जाय. म्हणून इथं येऊन बसलो. बरं, जाऊ द्या मग, आता इथंच जेवण करू. हो, इथंच आता पात्र गित्र टाकतो मी. हो, जेवण करू. बस होती ना, अर्धा रोडगा बस झाला. वरण भात आहे, बस होती. हो बस झालं, वळणूक आता होती, एवढ्यातच होती माय. बाबा, तुम्ही तर म्हणले बा भाकरच तुटली हो तुमची. रात्री जेवले नाही. सकाळी न्यारीची भाकर तशीच आहे. आता म्हणता भूक नाही. असं कसं काय बाबा तुमचं. कायचं जेवतन कायचं धकते माणसाले. हो, बैल तिकडे उपाशी आहे म्हणते. हो कालपासून हो घास नाही खाल्ला म्हणते, कुटाराचा नाही, पाणी नाही पिले, कटकट आहे म्हणते बिचारे. हो ना, आता फोन लावला होता म्या. हो काय करा आता, पण आता काय इलाज नाही. हो म्हणलं, खरी गोष्ट आहे. तुम्ही फोन लावला होता ना त्याला. हो ना, पण मला बी बाबा इतकं हुरहुर वाटू राहिलं. म्हटलं तर घरी विकून टाका. पण एकदम असा रिकामा कोटा, घर रिकामं, सगळं सुनसार, वावरात काही चैतन्य नाही. काहीच असं म्हणजे प्रसन्नताच नाही राहिली. असं वाटते सगळं संपलं का, आपल्या घरातला कुटुंबातला एखादा माणूस गेला का, असंच वाटू लागलं. मलाही तेच वाटू राहिलं. हो ना, गाई नाही तर हुरहुर वाटते, व बैल नाही तर हुरहुर वाटते. वावरात गेलं की तेच आठवण येते, घरी तेच येते. हो ना, भाकरीत नाही बा, सांगतो ना, मला जेवायची इच्छा नाही. आता काय सांगा. खरंच आहे हो म्हणलं. पण मग आता काय करता, आपण विकून टाकले. आता देऊ नाही टाकले काही. आता काय करता येते, जाऊ दे आता, काही इलाज नाही. नाही बा. हो तू काही म्हण तिकडे. हो महासंग भांडणं झाले चालते, पण मी माय बैल आणतोच वापस आता. हो मी त्या याला देवीदासले फोन करून देतो. हो त्या अजाबरावले सांग म्हणतो बा, ते माय जोडी वापस दे मले. हो मी काही बा, हो माय बैल मले पाहिजे, आणि माया गाई बी मी वापस आणतो. हो जे माय आता आनंददायी जीवन होतं तेच बरं आहे बा. हो हे काही पडलं नाही. हे एखाद्या वनवाशासारखं. आता होईल तर हो बाबा, पान फोन लावून मग आता जर झालं तर फारच चांगलं. घेऊन ये बाबा आपले बैल. हो काही आहे बा, काही मजा नाही. बोला ना देणगे साहेब. हो, काय होतं बा. ते काय दिवस बोरायच्या, एक तकलीफ देतो बा तुम्हाला. हो ते अजाबराव नाही का, हो त्याला आपण जोडी ऐकली, तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही सौद्यातनी समजा फोन केलता. हो तर म्हणलं ते रे आपल्याला काही पटलं नाही बा. हो ते आज कसं घरी मला कसं तरीच वाटून राहिलं. माया काही मन नाही रमून राहिलं. मा घरची बाई बी म्हणते बा, आमचे बैल वापस पाहिजे. हो काय त्याला 1 लाखात दिली ती म्या जोडी. हो त्याला म्हणा बा 10,000 कमी द्या मला. हो पण माझी जोडी वापस द्या म्हणा बा. हो काही करा. आता डोळे उघडले वाटते नाही का. हो, अरे मग तेच म्हणलं, मला आता नेमकाच फोन आला अजाबरावचा. म्हणे काय राजा म्हणे, बैल आहे म्हणे, नाही चारा खात ना पाणी पित. निरा म्हणजे तंग झाला म्हणे, कामधंदे सोडून बसा म्हणे याच्या मागं. हो आता कामही कसे करते आणि काय नाही तर म्हणे. पस्तावलं म्हणे मी. पस्तावलं तर दे ना म्हणा बा वापस. हो त्याला फोन करा, लवकरात लवकर म्हणा जोडी पाठवून दे म्हणा, आणि पैसे घेऊन जा म्हणा बा तू. हो ये म्हणा कटलेत घेऊन तू. अरे मग तर त्याच्या मनासारखं झालं. मला म्हणेन ती, हो माही हे बा म्हणे, पैसे वापस द्या म्हणे बा, जोडी त्याच्या घरी नेऊन द्या म्हणे. हो तर त्याला मी फोन करून तुमच्या घरी रवाना करून देतो. हो विषय मोडमाड. बरं ठीक आहे, द्या मग त्याला फोन करून. आणि आपल्या कंदील बुड्याला फोन करा. हो म्हणा ते गाई माया वापस पाठवून द्या म्हणा, ते आमच्या जवळच्या कटलेतनी. हो वागवतो म्हणा मी बा. हो फालतू का तुले देऊन मी काय गणगण माशा मारू का म्हणा इकडे. हो द्या, पाठवून द्या म्हणा ते लवकर आजच. बस आत्ताच निरोप पाठवतो मी. हो बस संध्याकाळ वापस. हो ठीक आहे ठेवतो फोन. काय बरं झुमरे, हो ते कंदील बुड्याला म्हणा ते, हो आपल्या ते गाई हो लवकरात लवकर संध्याकाळपर्यंत मारुतीच्या कटल्यात वापस. हो देणकेचा विचार बदलला. हो विषय संपला. हो जाय लवकर. आम्ही रस्ता ताप लावला बा. बरोबर. हो बरं झालं. पण ते कंदील बुड्याचं मस्त जमलं होतं नाही. हो काही यायला का. बरोबर ठीक आहे, आता का तुम्ही. हो ओके. कधीला म्हणजे हो ते आपला फोन आलता म्हणलं बा देडकेचा. हो ते देवदास बोलले ते गाई म्हणलं आजच्या आत पाठवून द्या म्हणजे वापस. हो मारुतीच्या कटल्यातली. हो आता निरोप मी घेऊन आलो म्हणलं मी. कसं काय का खेळणं लावलं का म्हणलं यानं. हो पहिले म्हणते वागवता का, मग म्हणते वापस द्या. कसं रे बाई. हो जाऊ दे बघ, घे म्हणा आता खांडात गेल्या म्हणा बघ आता काय करा.
आता ते त्याच्या काही होते काही म्हणून नीट नाही तर वापस नीट नाही तर नाही नेणार ते बैल वापस घेतले त्याने सगळंच ते क्लिअर झाला आता तर म्हणलं भानू ते कटलं घेऊन मारतीचं लवकरात लवकर संध्याकाळपर्यंत काही पोहोचून दे रे विषय क्लिअर. चला आता या सिरीजचा शेवट झाला. आजचा हा शेवटचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपली गो संस्कृती कशी टिकेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. आपल्या गायी विकू नका. आपली जे काही गोमाता आहे तिला एक असा दर्जा जागतिक दर्जा मिळेल यासाठी प्रयत्न करा आणि अजिबात आपल्या गायी विकू नका. त्याचं पालन पोषण करा. एवढीच विनंती. धन्यवाद.